मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या सारथी उपकेंद्राच्या कोल्हापुरातील भव्य इमारतींचं लोकार्पण मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इमारतींच्या कामांची पाहणी करून जलद गती आणि दर्जेदार कामांची ग्वाही दिली आहे। तसंच सारथीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सूचनाही दिल्या आहेत। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सारथीची निर्मिती झाली आणि सारथीच्या निर्मितीनंतर ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मराठा समाजातल्या सर्व मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी वसतिगृह चालू करणं। याच वसतिगृहांची सुरुवात कोल्हापूरमध्ये होते की ज्याच्यामध्ये 500 मुलांसाठी आणि 500 मुलींच्यासाठी अत्यंत भव्य आणि प्रशस्त अशा पद्धतीच्या सर्व सुविधांनी युक्त अशा पद्धतीच्या कामाची सुरुवात झालेली आहे। मार्च 2026 पर्यंत या संपूर्ण कामाची लोकार्पणापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीचा विश्वास आजच्या या भेटीच्या निमित्तानं आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला। खरं तर मराठा समाजातल्या मुलांच्यासाठी वसतिगृह आणि तीही एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसारख्या शहरामध्ये होत आहेत हे संपूर्ण मराठा समाजातल्या लोकांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, दर्जेदार व्हावं आणि या माध्यमातून संपूर्ण नवीन पिढीतल्या मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या शैक्षणिक सुविधांबरोबर वाचनालय म्हणजे लायब्ररी असेल, सर्व प्रकारच्या इथं असणाऱ्या आमच्या शाहू महाराजांच्या संपूर्ण स्मृती ग्रंथापासून ते सर्वच्या सर्व ग्रंथालयाची एकूण सगळी उपलब्धता असेल आणि त्याचबरोबर सर्व शैक्षणिक सुविधांबरोबर राहण्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे।